तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या 7 चुका करू नयेत याबद्दल शास्त्रात काय सांगितले हे आपण जरासे पाहूयात। तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक आणि शेअर मात्र नक्कीच करा। तुळशीला पाणी घालताना कोणत्या 7 चुका करायच्या नाहीत हे आपण पाहूयात। हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे। तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्यास माता लक्ष्मी, भगवान विष्णू या दोघांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते असे मानले जाते। वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत काही नियम आणि अटी आहेत। तुळस ही वनस्पती जवळपास प्रत्येक घरात आपापल्याला दिसून येते। आपल्या धर्मात तुळशीला अत्यंत महत्त्व असून पवित्र आणि पूजनीय स्थान मिळाले आहे। तुळशी घरात ठेवून त्याची योग्य प्रकारे पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मक बदल होतात असे मानले जाते। हिंदूंच्या श्रद्धेनुसार तुळस ही अत्यंत शुभ मानली जाते, कारण त्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे असं म्हटलं जातं। याशिवाय तुळस घरासाठी सुद्धा फायदेशीर मानली जाते। तुळस भरपूर ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने ती आपल्यासाठी फारच उपयोगी आहे। तसेच आयुर्वेदात सुद्धा तुळशीचे बहुगुणी उपयोग असल्याचं म्हटलं आहे। तुळशी एक आयुर्वेदिक झाडासारखीच मानली गेली आहे। तिचा वेगवेगळ्या ठिकाणी आयुर्वेदामध्ये उपयोग केला जातो, त्यामुळे तुळस ही आपल्या घरी असणं केव्हाही चांगलंच मानलं गेलं आहे। तुळशीत लक्ष्मी मातेचं वास्तव्य असतं अशी आख्यायिका आहे। ज्या घरात तुळस सदाबहार फुललेली असते त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी असते असं मानलं जातं। वास्तविक धार्मिक मान्यतांनुसार तुळशीबाबत काही विशेष नियम आणि खबरदारी सांगितली आहे। याचं पालन केल्याने भाग्य मात्र नक्कीच चमकते असे मानले गेले आहे। वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना म्हणजेच पाणी ओतताना तुळशीला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत काही नियम सुद्धा आहेत। या नियमानुसारच तुळशीला जल अर्पण करायचे असते। तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या चुका करणे टाळावे आणि शास्त्रात काय सांगितलं आहे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे। तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या 7 चुका करू नयेत शास्त्रात ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे। हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे। तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्यास माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते असे मानले गेले आहे। वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत काही नियम आहेत। वास्तुशास्त्रानुसार तुळशीला पाणी घालताना या चुका मात्र नक्कीच टाळा। तुळशीला जल अर्पण करताना या चुका टाळाव्यात। 1. शास्त्रानुसार भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपल्याकडे तुळस असल्यास आंघोळ केल्याशिवाय कधीही पाणी अर्पण करू नये। म्हणजे तुळशीला आंघोळ न करता स्वतः तुळशीला पाणी कधीच ओतू नका। नियम 2. शास्त्रानुसार तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काहीही खाऊ नये। उपाशी पोटी आधी तुळशीला जल अर्पण करणे गरजेचे आहे। नियम 3. पुराणात दिलेल्या वर्णनानुसार तुळशीच्या रोपाला पाणी देताना इतर कपड्यापेक्षा अंगावर फक्त वस्त्रच असावे, म्हणजे शिलाई असलेल्या कपड्यांपेक्षा एकाच कापडातील वस्त्र असावे। नियम 4. हिंदू धर्मांच्या मान्यतेनुसार रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये। म्हणजे काय कारण असेल? पौराणिक मान्यतेनुसार तुळशी माता रविवारी भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करते। रविवारी तुळशीला जल अर्पण केल्याने तुळशीचा उपवास मोडला जातो, त्यामुळे या दिवशी पाणी तुळशीला कधीही ओतू नका। ही चूक मात्र तुम्ही कधीच करू नका। नियम 5. एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये अशी धार्मिक मान्यता आहे। असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रतच करते, त्यामुळे एकादशीला तुळशीला पाणी देणे टाळावे असे मानले जाते। नियम 6. तुळशीच्या रोपाला जास्त पाणी अर्पण करू नये। असे केल्याने तुळशीच्या रोपाची मुळे कुजतात,
यामुळे तुळशीचे रोप सुकते आणि घरामध्ये तुळशीचे रोप सुकणे चांगले मानले जात नाही. तुम्ही सुद्धा तुळशीच्या झाडाला कधीच जास्त पाणी ओतत जाऊ नका. पाणी ओतल्यानंतर ते बाहेर सुद्धा पडेल, नाही तर तुळशीची मुळं जी असतात ती पूर्णपणे कुजून जाऊ शकतात आणि तुळस मात्र पूर्णपणे सुकून आणि कुमकुवत होऊन ती वाळून जाईल. नियम 7. धार्मिक मान्यतांनुसार तुळशीला पाणी देण्यासाठी सर्वात योग्य वेळ सूर्योदयाची आहे. सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष लाभ होतो आणि आर्थिक संकटातून प्रत्येकालाच मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मात्र नक्कीच सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्कीच करा. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच उपलब्ध भेटतील. थँक्स.